नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्राचे महत्त्वाचे प्रीवियस क्वेश्चन घेणार आहोत. हे प्रश्न स्पष्टीकरणासहित असल्यामुळे तुमच्या मानसशास्त्राच्या महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट होणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा पहिला प्रश्न आहे, वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? तर प्रश्न बारकाईने वाचायचा आहे. अयोग्य बाब विचारलेली आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4, कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. ही जी बाब आहे ही विद्यार्थ्यांबाबत अयोग्य बाब आहे. प्रश्न दुसरा आहे, मस्तग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास शरीराची अवास्तव वाढ होते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा आहे, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अध्ययनामुळे आकलन होते. हे विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते. प्रश्न चौथा आहे, दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे? प्रश्न बारकाईने वाचायचा आहे. इथं अयोग्य विचारलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, अध्ययन हे जाणीवपूर्वक घडून आणावे लागते. हे विधान अयोग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, मनावर दडपण येऊन त्यांचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळून अध्यापन करावे? तर इथे शिक्षकाने कोणती बाब टाळायची आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विद्यार्थ्याशी जेवढ्यास तेवढे वागावे ही बाब काय करायची आहे? टाळायची आहे. चा प्रश्न आहे, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर कोणते विधान योग्य नाही असं विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2, प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थाच्या आवाक्यातील उद्दिष्ट ठरवले जाते. तर हे विधान काय आहे? योग्य नाही, अयोग्य विधान आहे. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनाच्या तत्वांचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अध्यापन करताना घटकांचा जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक. प्रश्न 8 आहे, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्य व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यात मदत करणे हे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्यक्तिगत विकास प्रतिमाने. प्रश्न 9 आहे, व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्ययनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फ्रेंडसेन. तर फ्रेंडसेननी या प्रकारची व्याख्या ही केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये टिंबटिंब या शहरामध्ये सुरू झाली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये लिप्झिग या शहरामध्ये सुरू झाली. पर्याय क्रमांक 2. विल्यम वुंट यांनी जर्मनीमधील लिप्झिग विद्यापीठात जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. यामुळेच त्यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानले जाते. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धती वर्तनाचा अभ्यास करणारी वस्तुनिष्ठ पद्धत नाही? तर इथे आपल्याला वस्तुनिष्ठ पद्धत नाही असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आत्मनिरीक्षण पद्धती. आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच्या अंतर्मनात डोकावून स्वतःच्या भावना व विचारांचे निरीक्षण करणे. ही पद्धती पूर्णपणे व्यक्तिगत आणि आत्मनिष्ठ आहे, वस्तुनिष्ठ नाही. बाकी इतर सर्व पद्धती काय आहेत? वस्तुनिष्ठ आहेत. बाह्य उद्दीपकांची जाणीव होणे म्हणजेच काय? संवेदना. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्ञानेंद्रियावर बाह्य उद्दीपकांचा आघात झाल्यावर होणारी पहिली प्राथमिक जाणीव म्हणजे संवेदना. जेव्हा या संवेदनेला अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला अवबोध असं म्हणतात. प्रश्न 14, टिंबटिंब यांच्या मते संवेदन म्हणजे केवळ ज्ञानेंद्रियावर होणारे संस्कार नव्हे, तर त्या संस्काराला मनाकडून मिळालेला अर्थ होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जेम्स. तर जेम्स यांच्या मते संवेदन म्हणजे केवळ ज्ञानेंद्रियावर होणारा संस्कार नव्हे, तर त्या संस्काराला मनाकडून मिळालेला अर्थ होय.
मानवी मनाचा वैज्ञानिक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर मानवी मनाचा वैज्ञानिक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी व्याख्या मन यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. नॉर्मन एन मन यांनी मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या करताना स्पष्ट केले की मानसशास्त्र हे मानवी मनाचा किंवा वर्तनाचा वैज्ञानिक आणि प्रायोगिक अभ्यास करणारे शास्त्र आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धती मानसशास्त्राची सर्वात प्राचीन पद्धती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आत्मनिरीक्षण पद्धती. तर संरचनावादाच्या काळात विल्यम वुंट आणि टिशनर यांनी मानवी चेतनांचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केला. ही मानसशास्त्रातील सर्वात पहिली आणि जुनी पद्धती मानली जाते. पुढचा प्रश्न आहे, अध्ययनामुळे वर्तनात होणारे बदल हे प्रामुख्याने टिंबटिंब असतात. तर अध्ययनामुळे वर्तनात होणारे बदल हे प्रामुख्याने कायमस्वरूपी असतात. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. मानसशास्त्रानुसार सराव आणि अनुभवामुळे व्यक्तीच्या वर्तनात घडून येणारे तुलनेने कायमस्वरूपी किंवा टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजेच अध्ययन होय. थकवा किंवा आजारपणामुळे होणारे बदल तात्पुरते असतात, त्यांना अध्ययन म्हणता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, प्रगतीचा पठारावस्थेचा काळ हा प्रामुख्याने अध्ययनातील टिंबटिंब दर्शवतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रगती खुंटणे किंवा थांबणे. अध्ययन वक्रामध्ये असा एक टप्पा जिथे येतो सतत सराव करूनही प्रगतीमध्ये कोणतीही सुधारणा दिसून येत नाही आणि आलेख सपाट राहतो, या स्थितीला पठारावस्था म्हणतात, ज्याचा अर्थ तात्पुरती प्रगती खुंटणे असा होतो. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. तर विचार प्रक्रियेत जेव्हा आपण अमूर्त संकल्पना, नियम आणि भाषा यांचा वापर करून रचनात्मक कार्य करतो, तेव्हा तो संबोधात्मक विचार असतो किंवा स्तर असतो. निबंध लिहिताना मनात अनेक विचार, संकल्पना व भाषा यांची गुंफण करावी लागते. बाकी इतर पर्याय हे प्रामुख्याने संवेदन व अवबोध स्तराशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवांचे स्वरूप. अनुभवांच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यक्तीची मनोवृत्ती. तर अनुभवाचे स्वरूप हा बाह्य किंवा उद्दीपकाशी संबंधित घटक आहे, ज्यामध्ये चेतकाची तीव्रता, त्याची अर्थपूर्णता आणि त्याचा स्रोत यांचा समावेश होतो. या उलट व्यक्तीची मनोवृत्ती हा अंतर्गत किंवा व्यक्तीशी संबंधित घटक आहे, जो अनुभवाच्या स्वरूपात येत नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. विधानामध्ये विचारलेला आहे की योग्य विधान नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही, हे विधान अयोग्य आहे. तर तीव्र भावनिक उद्रेक म्हणजेच अतिराग, भीती, चिंताच्या स्थितीत धारणा योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे अशा स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे लवकर काय होते? विस्मरण होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्सर्जन. ही एक शारीरिक किंवा जैविक प्रेरणा आहे, जी जगण्यासाठी आवश्यक आहे. तर संपादन, संलग्न आणि कुतूहल या सामाजिक व मानसिक वातावरणातून निर्माण होणाऱ्या मनोसामाजिक प्रेरणा आहे. तर उत्सर्जन म्हणजे काय? टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे. पुढचा प्रश्न आहे, बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक, असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत मांडलेले आहे? तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे संख्यात्मक उपपत्ती. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्यावेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तींशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नॉर्मन एलमन यांनी केलेली आहे.
नंतरचा प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आसुबेल. तर डेव्हिड आसुबेल हे ज्ञानात्मक किंवा संरचनात्मक विचारसरणीचे मानसशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती मांडली. तर वॅटसन, गुंथरी आणि हल हे साहचर्यवादी म्हणजेच उद्दीपक प्रतिसाद किंवा वर्तनाचा अभ्यास करणारे आहेत. खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्याचे जनक यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता आहे? तर यामध्ये पॅवलॉ यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे. त्यानंतर थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती म्हणजे प्रयत्न प्रमाद, कोहलर यांची मर्मदृष्टीमूलक उपपत्ती आणि स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती म्हणजे 1चं ड, 2चं क, 3चं अ आणि 4चं ब या प्रकारे ह्या जोड्या लागतील. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? तर यामध्ये प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा असतो हे चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 1. तर हे विधान का चुकीचं आहे? तर प्रत्यक्ष वस्तू समोर असताना होणारा तो असतो अवबोध असतो, हा नेहमी अधिक जिवंत, स्पष्ट आणि तीव्र असतो. याउलट वस्तू पाठीमागे मनात तयार होणारी प्रतिमा ही अवबोधाच्या तुलनेत अंधुक किंवा कमी जिवंत असते. पुढचा प्रश्न आहे, प्रतिमासृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला कल्पना म्हणतात. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे.